Welcome students to halogen derivatives of these alkanes, arenes or aromatic compounds. Up till now in this particular topic we have seen what are halogen derivatives. After that we saw the classification of halogen derivatives. Then we saw that is different types of halogen derivatives. After that we saw the methods for the preparation of halogen derivatives. Okay, and we are going to see today one phenomenon which is there in halogen derivatives, that is optical activity or optical isomerism. When I say optical activity or optical isomerism, what does this mean? The word optic you have come across in physics. Optics means something related with light. Okay, optics means something related with light. So this particular phenomenon also will be related with light. Okay, आता समजा आपण ज्या वेळेला संध्याकाळची वेळ असते आणि अंधार पडायची वेळ आलेली असते आणि त्यावेळेला आपण घराच्या बाहेर पडतो आणि घराच्या बाहेर पडत असताना आपल्याला जर आपण असं म्हणू की व्यवस्थित क्लिअर असं दिसायला अजून सुरुवात म्हणजे क्लिअर दिसत नसतं, परंतु थोडं थोडं दिसत असतं. लाईट्स काय कुठं ऑन झालेले नसतात, पण काही वेळाने लाईट्स जे आहेत ते लाईट्स ऑन होतात. आता लाईट्स ऑन होतात आणि आपण निघालोय, चालत निघालोय असं समजा, आणि समोरून एखादी कार आली आणि त्या कारने अचानकच त्याचे लाईट जे आहेत, हेडलाईट जे ते हेडलाईट्स ऑन केले आणि तो लाईट जो आहे तो लाईट आपल्या डोळ्यावर पडला तर आपली इमिजिएट रिॲक्शन जी असते ती काय, तर आपण डोळे मिटून घेतो. ठीक आहे, डोळे मिटून घेतो कारण तो जो प्रखर जो लाईट जो असतो तो लाईट आपल्या डोळ्यामध्ये गेल्यामुळं आपण डोळे जे ते डोळे मिटून घेतो. आणि डोळे मिटून घेतो म्हणजे आपण त्या लाईटला रिॲक्ट करतो. ठीक आहे, आपली त्या लाईटला रिॲक्ट केल्यामुळं काय होतं, तर आपले डोळे जे ते डोळे मिटतात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून तयार झालेलो आहोत. मग जर समजा आपण डोळे मिटतो म्हणजे आपली प्रतिक्रिया जी लाईटला जी आहे ती डोळे मिटण्याची आहे, म्हणजे वी रिॲक्ट टू द लाईट. ह्याचा अर्थ ऑर्गॅनिक कंपाऊंड देखील लाईटला रिॲक्ट होत असणार आहे. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे लाईटला रिॲक्ट होतात, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे ऑप्टिकल फेनॉमिनन जो आहे तो फेनॉमिनन दाखवत असणार. ओके, आता हा फेनॉमिनन किंवा ऑप्टिकल फेनॉमिनन आपल्याला समजण्यासाठी, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजण्यासाठी किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आवश्यक आहेत. यामध्ये पहिली गोष्ट जी आहे दॅट इज प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, पहिली गोष्ट आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. वी शुड नो व्हॉट इज मीन बाय प्लेन पोलराइज्ड लाईट. समजा आपण एखाद्या रूममध्ये आहोत आणि एखाद्या रूममध्ये आपण गेलो आणि आपण त्या रूममधला लाईट ऑन केला. आता लाईट ऑन केल्यानंतर तो जो बल्ब असतो तर त्या बल्बपासून निघणारे जे रेज जे आहेत ते दिस रेज दे ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ओके, म्हणजे आता समजा आपण एखादा सोर्स ऑफ लाईट जर समजा आपण घेतला आणि तो ऑन केलेला आहे. ऑन केल्यानंतर त्यापासून निघणारे जे रेज जे आहेत ते सगळ्या पॉसिबल डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होतात. ठीक आहे, आणि मग आपल्याला त्या संपूर्ण रूम मध्ये आपल्याला लाईट जो आहे तो लाईट आपल्याला दिसतो. ठीक आहे, असं नाही होत आहे की त्याच्यापासून जो काही लाईट बाहेर पडलाय तो एकाच दिशेने आपल्याला जातो. म्हणजे लेझरचं आपण बघितलेलं आहे की एकाच दिशेने ते जात असतं, तर तसं नाही. आपल्या रूम मध्ये जेव्हा आपण लाईट लावतो त्यावेळेला तो सगळ्या पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये व्हायब्रेट होतो. ओके, आणि संपूर्ण आपल्या रूम मध्ये प्रकाश जो येतो प्रकाश पडतो. आणि हे जे आहे दिस इज नॅचरल सोर्स ऑफ लाईट और ऑर्डिनरी सोर्स ऑफ लाईट. ओके, आणि समजा आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी सेम आहे. से फॉर एक्झाम्पल आपण सोडियम वेपर लॅम्प घेतलेला आहे आणि सोडियम वेपर लॅम्प जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम असणार आहे आणि तो लॅम्प जो आहे तो लॅम्प आपण ऑन केलेला आहे. आता याच्यापासून निघणारे रेज जे आहेत, आपण याच्या पाथमध्ये जर समजा एखादा प्रिझम ठेवला दॅट इज कॉल्ड एज निकोल प्रिझम.
ओके. निकोल प्रिझम जर समजा आपण ठेवला, आता निकोल प्रिझम जो आहे तो एक सामान्य प्रिझम आहे. आपण म्हणू की कॅल्शियम कार्बाईडचा प्रिझम आहे. आणि हा प्रिझम जो आहे, हा प्रिझम एका ठराविक अँगल मधून कट केलेला आहे. ओके, एका ठराविक अँगल मधनं कट करायचा आणि तो कट केल्यानंतर पुन्हा आपण तो जोडायचा. म्हणजे थोडक्यात काय तर डिफेक्टिव्ह प्रिझम करायचे आपल्याला. म्हणजे एखादा प्रिझम घ्यायचा, तो प्रिझम जो आहे तो प्रिझम एका ठराविक अँगलनी कट करायचा आणि तो परत जोडायचा. ओके, आणि परत जोड आपल्याला माहिती आहे की हे जोडण्यासाठी आपण कॅनडा बाल्सम नावाचा डिंक जो आहे तो डिंक आपण वापरतो की जेणेकरून हे आपल्याला जोडता येईल. ओके, आणि मग आपण जो प्रिझम तयार झालेला आहे त्याला म्हणतात निकोल प्रिझम. आणि निकोल प्रिझमनी आपण जर समजा हे जोडलं, ठीक आहे, तर हे जोडल्यानंतर लाईट जो आहे तो लाईट या प्रिझम मधून समजा पास झाला. आता या प्रिझम मधून पास झाल्यानंतर जो आपल्याला लाईट मिळेल, जो बाहेर येणार आहे, इट ट्रॅव्हल्स इन ओनली वन डायरेक्शन. Okay, which travels in only one direction, and this light which travels in only one direction, which is perpendicular to the direction of propagation, it is called as plane polarized light. So plane polarized light is a light which travels in only one direction, which is perpendicular to the direction of propagation. So we require plane polarized light. Okay, and that plane polarized light is obtained by passing the ordinary source of light through Nicoll prism. You get plane polarized light. Okay, now the second thing we should know, what is meant by asymmetric carbon atom or chiral carbon atom. Okay, what is meant by asymmetric or chiral carbon atom? For that I am going to take one example. Asymmetric or chiral carbon atom is nothing but if a particular compound has a carbon atom which is joined to 4 different atoms or 4 different groups, then such carbon is called as asymmetric carbon atom. Okay, say for example, if I take this particular carbon and this particular carbon is attached to 4 different groups, say A, then B, then D and E. Okay, these are the 4 different groups. It may be anything. It may be hydrogen, it may be methyl group, it may be chlorine, it may be OH group, anything. Okay, so this particular carbon atom is attached to 4 different groups. One group is A, the second one is B, the third one is D, and the fourth one is E. And such carbon atom is called as asymmetric carbon atom, or that is also called as chiral carbon atom. Okay, I will take a specific example. Say for example, if I take methane, you know the formula of methane is CH4. Methane is CH4. Now if you take methane, you will find that all the 4 valencies of carbon are satisfied by hydrogen. But suppose if I replace one hydrogen atom by fluorine, okay, that will be CH3F. Now I will replace the other hydrogen atom by chlorine. And if I replace the third hydrogen atom by bromine, this will be bromochlorofluoromethane. Okay, and now if you look at this particular example, you will find that this particular carbon atom is chiral carbon atom or asymmetric carbon atom. So asymmetric carbon atom is nothing but the carbon which is attached to 4 different atoms or 4 different groups. Okay, I will take one more example. Say for example, if I take this CH3, CH, Cl, CH2, CH3. If I take this particular example, okay, now I will write this H above, ethamilito H, okay, and now look at this particular example. This is 2-chlorobutane.
2-chlorobutane. Now if you look at this particular carbon, you will find this carbon atom is attached to 4 different groups. One is Cl, the other one is CH3, the third one is hydrogen, and the fourth one is CH2, CH3. So this is asymmetric or chiral carbon atom. Okay, so this is the example from halogen derivatives, that is 2-chlorobutane I have taken. I can take one more example. This is big example, CHO, then CHOH 4 times and CH2OH. Okay, that means CHOH is repeated 4 times. This is nothing but glucose. Okay, the first carbon atom which I have written over here is aldehyde group, and you know aldehyde group is like this. Now it has double bond, so forget the first carbon atom. Now look at the second carbon atom. This is attached to aldehyde group, then H, then OH and CH2OH. So the second will be asymmetric carbon atom or chiral carbon atom. It is repeated 4 times, so there will be 4 asymmetric carbon atoms. Okay, and this is not asymmetric carbon atom, so this glucose has 4 asymmetric carbon atoms or chiral carbon atoms. Okay, so we knew what is meant by asymmetric or chiral carbon atom. Okay, now optical activity. What is meant by optical activity? Optical activity is the phenomenon which is shown by those organic compounds which contain asymmetric carbon atom. Okay, we have taken the example of 2-chlorobutane. It has asymmetric carbon atom, so it will show the phenomenon of optical activity. We have taken the example of glucose. It has 4 asymmetric carbon atoms. It will show the phenomenon of optical activity. So optical activity is the phenomenon which is shown by those organic compounds which contain at least one chiral carbon atom or asymmetric carbon atom. Okay, इथपर्यंत लक्षात आलं what is mean by plane polarized light, what is mean by optical activity or asymmetric carbon atom or chiral carbon atom, and then now we are going to see what is mean by optical activity. Optical activity म्हणजे काय? मी आता तुम्हाला असं म्हटलं की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा जो फेनॉमेनन जो आहे हा फेनॉमेनन कोण दाखवतं, तर ज्यांच्यामध्ये कमीत कमी एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो ते कंपाऊंड जे आहेत ते दाखवतात, म्हणजे दे रिॲक्ट टू द लाईट असं आपण म्हणू. ओके, मग आता जर समजा लाईट जर त्यांच्यावर जर पडला तर ते त्या लाईटला रिॲक्ट करणार आहेत. ओके, म्हणजेच काय, तर आता आपण काय करणार आहोत, तर एखादं एक्झाम्पल घेणार आहोत आणि ते एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्यावर लाईट जो आहे तो लाईट इन्सिडेंट करणार आहे, प्लेन पल्स लाईट जो आहे तो आपण हे करणार आहे. पुन्हा आपण आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा मी हे एक्झाम्पल घेतलं, CH3 then COH H and COOH. Okay, this is lactic acid. आता हे लॅक्टिक ऍसिड जे आहे याच्यामध्ये देखील एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. दिस कार्बन ॲटम इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, सो लॅक्टिक ऍसिड विल ऑल्सो शो द फेनॉमेनन ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ज्या वेळेला मी लॅक्टिक ऍसिड घेतो आणि त्याच्यावर मी लाईट ज्या वेळेला प्लेन पल्स लाईट ज्या वेळेला मी लॅक्टिक ऍसिडच्या सोल्युशनमधून पास करतो, मी लॅक्टिक ऍसिडचं सोल्युशन घेतलेलं आहे आणि त्या सोल्युशनमधून मी प्लेन पोलराइज लाईट जो आहे तो लाईट मी पास केला. ओके, आता ज्या वेळेला तो लाईट त्याच्यातून बाहेर पडेल त्यावेळेला आता समजा एक सोल्युशन मी घेतलेलं आहे, एका ट्यूबमध्ये सोल्युशन भरून ठेवलेलं आहे. ओके, आणि त्या लॅक्टिक ॲसिडचं सोल्युशन त्या ट्यूबमध्ये आहे आणि मी प्लेन पोलराइज लाईट जो आहे तो मी इकडून पास केला, तो त्या सोल्युशनमधून जाईल. आता ज्या वेळेला तो सोल्युशनमधून जात असताना लॅक्टिक ॲसिडच्या सोल्युशनमधून जात असताना तो प्लेन पोलराइज लाईट आहे त्यामुळे तो असा ट्रॅव्हल करत असणार आहे. आता ज्या वेळेला तो सोल्युशनमधून ट्रॅव्हल होईल, अशा पद्धतीने ट्रॅव्हल होईल. आता सोल्युशनमधून ज्यावेळेला बाहेर पडेल त्यावेळेला तो लाईट जो आहे तो लाईट कदाचित अशा पद्धतीनं रोटेट होईल आणि अशा पद्धतीने बाहेर पडेल.
म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होईल आणि तो अशा पद्धतीने बाहेर पडेल, किंवा तो लाईट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होईल आणि तो अशा पद्धतीने बाहेर पडेल. म्हणजे थोडक्यात काय, तर मी जर समजा प्लेन पोलराइज लाईट जर मी घेतला आणि तो मी सोल्युशन मधून पास केला, मग ते लॅक्टिक ॲसिडचं सोल्युशन असेल किंवा 2-क्लोरोब्युटेनचं सोल्युशन असेल किंवा ग्लुकोजचं सोल्युशन असेल किंवा ब्रोमो क्लोरो फ्लोरोमिथेनचं सोल्युशन असेल. ओके, आणि त्या सोल्युशनमधून मी पास केला. आता जो लाईट बाहेर पडणार आहे तो लाईट एक तर अशा पद्धतीनं तुम्हाला रोटेट झालेला दिसेल, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट झालेलं दिसेल, किंवा अशा पद्धतीने रोटेट झालेलं दिसेल, दॅट इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, अशा पद्धतीने रोटेट झालेलं क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. अँड दिस रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट through a certain angle which may be in clockwise direction or in anti-clockwise direction is nothing but optical activity or optical isomerism. Okay, so optical activity is the phenomenon of rotating the plane of plane polarized light in clockwise or anti-clockwise direction. Okay, that is called as optical activity. मग आता मी इथं जे 2-क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल जे घेतलेलं आहे, या हे जे सोल्युशन जे आहे हे सोल्युशन मी जर समजा इथं ठेवलं, ओके, आणि हे सोल्युशन इथं ठेवल्यानंतर मी प्लेन पोलराइज लाईट जो आहे तो यामधून मी पास केला. ओके, आता बाहेर पडणारा लाईट जो आहे एक तर काय करेल, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करेल किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करेल. आता मला माहित नाही हे लॅक्टिक ॲसिड जे आहे हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये लाईट रोटेट करणार आहे का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करणार आहे. ओके, मी असं कन्सिडर करतो की हे एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिडचं मी घेतलेलं आहे, तर हे जे आहे हे लॅक्टिक ॲसिड प्लेन पोलराइज लाईट जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करते. ओके, आय विल कॉल दिस ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि ह्याला सिम्बॉल देतात डी, डेक्स्ट्रो रोटेटरी. ओके, सो आय विल कॉल दिस ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी लॅक्टिक ॲसिड, दॅट इज डी लॅक्टिक ॲसिड, किंवा त्याला प्लस साईन न देखील इंडिकेट करतात. प्लस साइन, म्हणजे if the plane polarized light is rotated in clockwise direction then it is called as dextrorotatory or D, small d or positive. ओके, आणि आता समजा मी हाच लाईट मी एखाद्या लॅक्टिक ॲसिडमधून पास केलेला आहे आणि ते लॅक्टिक ॲसिड जे आहे ते लॅक्टिक ॲसिड लिव्हो रोटेटरी किंवा मी उलट्या दिशेने जर समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर समजा लाईट रोटेट करत असेल, ओके, तर ते कसं असेल, तर जर समजा मी इथं आरसा ठेवला, ओके, मी एखादा आरसामध्ये समजा ठेवला आणि आरसा ठेवल्यानंतर ते लॅक्टिक ॲसिड त्या आरशामध्ये कसं दिसेल ते आपण बघूया. CH3, then C, OH या साईडला दिसणार आहे, H इकडे दिसणार आहे आणि COOH. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर मी आणखी एक आयसोमर दाखवलेला आहे लॅक्टिक ॲसिडचा. दिस इज ऑल्सो लॅक्टिक ॲसिड, दिस इज ऑल्सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह because it has asymmetric carbon atom in it. Okay, but this particular lactic acid rotates the plane of plane polarized light in anti-clockwise direction. Okay, म्हणजे हे अशा पद्धतीने लाईट जो आहे तो लाईट रोटेट करतो and this is called as levorotatory, LAEVO, levorotatory, आणि त्याला सिम्बॉल आहे स्मॉल एल किंवा निगेटिव्ह. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर दोन आपल्याला लॅक्टिक ॲसिड बघायला मिळाले, एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरं जे आहे ते लिव्हो रोटेटरी. आणि मग आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर दिस डेक्स्ट्रो अँड लिव्हो आयसोमर्स दे आर
मिरर इमेजेस ऑफ इच अदर, कारण मी आरशामध्ये ठेवून मी ही फिगर काढली. दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर, बट दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. सी व्हॉट आय एम सेइंग, नॉन सुपर इम्पोजेबल. ओके, मिरर इमेज तर आहे, आरशात जसं दिसेल तसं आपल्याला इथं दाखवलेलं आहे, परंतु हे जे आहेत दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे थोडक्यात काय, तर मी हे लॅक्टिक ऍसिड उचललं आणि याच्यावर जर समजा मी ठेवलं तर CH3 वर बरोबर CH3 बसेल, C वर बरोबर C बसेल, COH वर COH बसेल, पण या OH वर बसणार आहे H. ठीक आहे, आणि ह्या H वर बसणार आहे OH. म्हणजे ते एकमेकावर सुपर इम्पोज होत नाहीयेत, तर दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ओके, सो आय विल से डेक्स्ट्रो अँड लिव्हो आयसोमर्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ओके, ते एकमेकावर बसत नाहीत आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि हे जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस जे असतात त्यांना म्हणतात इनॅन्शिओमर्स. सो इनॅन्शिओमर्स आर नथिंग बट ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ओके, दॅट इज कॉल्ड एज इनॅन्शिओमर्स. मग हे जे आहेत डेक्स्ट्रो आणि लिव्हो आयसोमर जे आहेत हे काय आहेत, तर एकमेकाचे इनॅन्शिओमर्स आहेत. ओके, आता जर समजा मी जे सोल्युशन घेतलेलं आहे या सोल्युशन मध्ये मी डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर्स आणि लिव्हो रोटेटरी आयसोमर जे आहेत हे मी दोन्ही इक्वी मॉलिक्युलर अमाऊंट मध्ये घेतले. ओके, सी व्हॉट आय एम सेइंग, इक्वी मॉलिक्युलर अमाऊंट. So when I take a mixture of equimolecular amount of dextro and levo rotatory isomers, okay, and then if I pass the plane polarized light through that particular solution, okay, त्या सोल्युशन मधून मी प्लेन पोलराइज्ड लाईट जर समजा पास केला तर त्याच्यामध्ये जे डेक्स्ट्रो आयसोमर जे आहेत ते प्लेन पोलराइज्ड लाईट क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करतील. जे लिव्हो आयसोमर्स आहेत ते प्लेन पोलराइज्ड लाईट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करतील. मग जेवढे आपल्याला क्लॉकवाईज रोटेशन मिळणार आहे तेवढंच अँटी क्लॉकवाईज रोटेशन जे ते रोटेशन मिळणार आहे, कारण आपण जे मॉलिक्युल्स घेतलेले आहेत लॅक्टिक ॲसिडचे जेवढे डेक्स्ट्रो आहेत, म्हणजे समजा आपण टोटल 200 मॉलिक्युल्स घेतले त्याच्यामधले 100 मॉलिक्युल्स एक्झॅक्ट 100 मॉलिक्युल हे डेक्स्ट्रो रोटेटरी आहेत आणि 100 मॉलिक्युल्स हे लिव्हो रोटेटरी आहेत. आता जे 100 मॉलिक्युल्स डेक्स्ट्रो रोटेटरी आहेत ते प्लेन पोलराइज्ड लाईट हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करतील, एका सर्टन अँगलमधून रोटेट करतील. ठीक आहे, आणि जे 100 लिव्हो रोटेटरी आहेत ते आपल्याला लेफ्ट हँड साईडला किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये लाईट रोटेट करतील. मग जेवढं क्लॉकवाईज रोटेशन झालेलं आहे तेवढंच अँटी क्लॉकवाईज रोटेशन झाणार आहे, त्यामुळं टोटल रोटेशन जे आहे ते 0 असणार आहे. अँड सच मिक्सचर इज कॉल्ड एज रॅसेमिक मिक्सचर. ओके, आता इथं असं चालणार नाही की 200 घेतलेले आहेत म्हटल्यानंतर काय फरक पडतो, एकाचे 99 घेतले दुसऱ्याचे 101 घेतले, नाही चालणार आहे. ठीक आहे, कारण ते 101 वाला जो आहे तो जो काही रोटेशन दाखवणार आहे ते रोटेशन तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यामुळे एक्झॅक्ट म्हणून शब्द आहे इक्वी मॉलिक्युलर. ओके, इक्वी मॉलिक्युलर, द नंबर ऑफ मॉलिक्युल शुड बी इक्वल. So when equimolecular mixture is taken, then the total rotation is 0 and that is called as racemic mixture. ओके, आता हे रॅसेमिक मिक्सचर कसं इंडिकेट करायचं आहे, तर रॅसेमिक मिक्सचर मध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी देखील आहेत आणि लिव्हो रोटेटरी देखील आहेत, म्हणजे D आणि L. ठीक आहे, किंवा ते जे आहे ते आपण असं डिनोट करतो, डेक्स्ट्रोला आपण पॉझिटिव्ह साइन दाखवतो आणि लिव्होला निगेटिव्ह साइन दाखवतो. Okay, so this is nothing but racemic mixture, and this racemic mixture is optically inactive because the rotation caused by dextro isomer is totally neutralized by rotation caused by LIVO isomer, and such is a mixture is called as racemic mixture. Okay, आणि आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की CET किंवा JEE किंवा नीटसाठी आपल्याला महत्त्वाची आहे, आपण कुठलंही एखादं जर समजा ऑप्टिकल आयसोमर घेतला किंवा आपण जर ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं की जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, तर त्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमर्स किती असतील त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स साठी फॉर्म्युला आहे
A is equal to 2 raised to n. Okay, A is equal to 2 raised to n. Okay, so A is nothing but number of optical isomers 2 raised to n. आता इथे आपण लॅक्टिक ऍसिडचं उदाहरण घेतलेलं आहे. लॅक्टिक ऍसिड मध्ये असिमेट्रिक कार्बन आयटम जो आहे तो एकच आहे, म्हणजे 2 रेस टू 1 होणार आहे. ठीक आहे, एन इज नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन आयटम, म्हणजे लॅक्टिक ऍसिड आपल्याला 2 मिळतील, एक डेक्स्ट्रो असेल आणि दुसरं लिव्हो असेल. समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये जर समजा 2 असिमेट्रिक कार्बन आयटम्स आहेत. ओके, मग 2 असिमेट्रिक कार्बन आयटम असतील तर त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स किती होतील? 2 रेस टू 2, म्हणजे टोटल किती झाले? 4 असतील. समजा 3 असतील तर 2 रेस टू 3 म्हणजे 8 असणार आहेत. आणि जर समजा 4 असेल की जे आपण ग्लुकोज मध्ये बघितले, ग्लुकोज मध्ये 4 असिमेट्रिक कार्बन आयटम आहेत. ओके, मग ग्लुकोज जर बघितलं तर 2 रेस टू 4 होणार आहे, म्हणजे ग्लुकोज मध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स जे आहे ते किती असणार आहे? तर 16 असणार आहे. म्हणजे आपलं जे ग्लुकोज जे आहे हे ग्लुकोज 16 वेगवेगळ्या प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ग्लुकोज हे 16 पद्धतीने लिहू शकतो. आता ह्या 16 मध्ये पुन्हा मिरर इमेजेस असणार. त्यामध्ये 8 ग्लुकोज जे आहेत हे डेक्स्ट्रो रोटरी असतील आणि 8 त्याच्या मिरर इमेज असतील, म्हणजे लिव्हो असतील. आणि त्याच्यातलं आपल्याला जे ग्लुकोज डी आहे विच इज डेक्स्ट्रो रोटेटरी. ओके, आता इथं मी डी जो आहे तो कॅपिटल काढलेला आहे, त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ मी नंतर पुढे सांगणार आहे. ठीक आहे, ग्लुकोज डी जो आहे तोच फक्त आपल्याला तुरंत एनर्जी देतो किंवा इन्स्टंट एनर्जी देतो. म्हणजे आपण जेव्हा सलाईन ज्या वेळेला आपण लावतो तेव्हा आपण ग्लुकोजचं सोल्युशन जे आहे ते ग्लुकोज सोल्युशन आपण शरीरामध्ये देतो आणि त्याच्यापासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी किंवा तुरंत शक्ती जी आहे ती तुरंत शक्ती मिळते. किंवा आपल्याला माहिती आहे की स्पोर्ट्समन असतात, ते स्पोर्ट्समन काय करतात तर त्यांच्याकडे ग्लुकोजचे सॅशे असतात. ज्या वेळेला ते दमतात किंवा काय होतात त्यावेळेला ते ग्लुकोजचे सॅशे जे आहेत ते सॅशे ओपन करतात आणि ते ग्लुकोज खातात. का तर त्यांना इन्स्टंट एनर्जी किंवा तुरंत शक्ती जी आहे ती शक्ती पाहिजे असते. ओके, त्याला ग्लुकॉन सी देखील म्हणतात. आता हा ग्लुकॉन सी काय नक्की भानगड आहे? ग्लुकॉन सी, आता ग्लुकॉन सी म्हणजे हा सी काय वेगळा कोणी नाहीये, ग्लुकोज डी विथ विटॅमिन सी. ओके, ग्लुकोज डी विथ विटॅमिन सी, दॅट इज ग्लुकॉन सी. मग नावं जी आहे ती नावं वेगवेगळी असू शकतात, परंतु त्यामधला जो ग्लुकोज जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज जो आहे तो ग्लुकोज असतो आणि तो जो आहे तो आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतो. आणि जर समजा आपल्या त्या ग्लुकोजमध्ये टोटल 16 आयसोमर्स आहेत आणि त्या 16 आयसोमर्स पैकी जर समजा हे 16च्या 16 त्या ग्लुकोजच्या ह्याच्यामध्ये त्या पुढेमध्ये असतील तर त्यातले 15 बाद आहेत आणि फक्त एकच आपल्याला त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग होतो. आता ह्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण आजारी पडलो, आपल्याला जे मेडिसिन्स दिले जातात ते मेडिसिन देखील ऑप्टिकली ॲक्टिव्ह असू शकतात, कारण त्याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला त्यांनी दिलेला असेल त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम जर असेल तर दॅट विल बी ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ओके, आणि मग जर समजा आपल्या डॉक्टरने एखादं मेडिसिन जे ते मेडिसिन आपल्याला सजेस्ट केलं आणि आपण ते मेडिसिन जे ते मेडिसिन घेतलं, डॉक्टर कधीही असं म्हणत नाहीत आता हे मी तुम्हाला औषध दिलेलं आहे आणि आता परत फिरकायचं नाही, तुम्ही बरे होणार आहे आणि परत फिरकायचं नाही. डॉक्टर असं म्हणतो मी हे तुम्हाला औषध दिलेलं आहे, तुम्ही 4 दिवसांनी परत या. ठीक आहे, आपण जर बरे झालो तर कोणीही डॉक्टरकडे परत जात नाही. डॉक्टर मी आता बरं झालो बरं का, थँक्यू व्हेरी मच म्हणायला कोणीही जात नाही. का तर आपण पैसे दिलेले असतात, झाला विषय संपला. पण जर बरे झालो नाही तर आपण परत डॉक्टरकडे जातो. म्हणजे थोडक्यात काय तर ते जे औषध जे दिलेलं आहे त्या औषधामध्ये काय झालेलं असतं तर आपल्याला जो आयसोमर लागणार आहे, मग त्यामधला डेक्स्ट्रो असेल किंवा लिव्हो असेल, तो जर समजा त्या औषधामध्ये जर व्यवस्थित जर आलेला नसेल तर त्या औषधाचा आपल्याला उपयोग जो आहे तो उपयोग होणार नाही. मग डॉक्टर काय म्हणतात, ठीक आहे आपण गोळ्या बदलून देतो तुम्हाला, ह्या गोळ्या घेऊन बघा तुम्हाला निश्चित फरक पडेल. काय नाही, कॉम्पोजिशन तेच असतं. कॉम्पोजिशनमध्ये काही फरक केलेला नसतो, फक्त काय केलेलं असतं तर कंपनी बदलली असते. ठीक आहे, कदाचित त्या कंपनीचं जे काही औषध असेल त्या औषधामध्ये आपल्याला जो काही डेक्स्ट्रो किंवा लिव्हो पाहिजे आहे तो जर सफिशियंट अमाऊंटमध्ये असेल तर त्याचा फायदा जो आहे तो फायदा नक्की होणार आहे. म्हणजे थोडक्यात फार्मास्युटिकल इंडस्ट्री जे आहेत किंवा मेडिसिनल इंडस्ट्री जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे औषध मिळतं ते औषध आपल्याला जर डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिव्हो रोटेटरी आपल्याला जे पाहिजे असेल ते जर आपल्याला व्यवस्थित मिळालं तरच त्या औषधाचा उपयोग जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी और ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट
as far as the pharmaceutical chemistry is concerned. Okay, this is sufficient for this particular phenomenon, that is optical activity. Thank you very much.